लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. शांतीनगर अतिक्रमणग्रस्तांच्या बिऱ्हाड आंदोलनाला खासदार राजाभाऊ वाजे यांची भेट. आंदोलनाची दखल शासन दरबारी घेणार, खासदार राजाभाऊ वाजे यांचे आश्वासन. MIDC मुख्य कार्यालयासमोर आंदोलनाचा 15वा दिवस. आंदोलनकर्त्यांना मिळाला लोकप्रतिनिधींचा पाठिंबा. नाशिक येथील अंबड परिसरातील शांतीनगर झोपडपट्टी अतिक्रमणाच्या विरोधात सातपूर येथील MIDC मुख्य कार्यालयासमोर सुरू असलेल्या बिऱ्हाड आंदोलनाचा आज 15वा दिवस असून आंदोलनकर्त्यांचा संघर्ष अधिक तीव्र होताना दिसत आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी आज आंदोलनस्थळी भेट देत आंदोलनकर्त्यांची विचारपूस केली. यावेळी खासदार वाजे यांनी आंदोलनाचे नेतृत्व करणारे प्रशांत खरात यांची भेट घेऊन आंदोलनामागील भूमिका, अतिक्रमणग्रस्तांच्या समस्या व त्यांच्यावर झालेल्या अन्यायाची सविस्तर माहिती जाणून घेतली. शांतीनगर परिसरातील अनेक कुटुंबांवर उद्भवलेल्या पुनर्वसनाच्या प्रश्नांबाबत आंदोलनकर्त्यांनी आपली बाजू खासदारांसमोर मांडली. खासदार राजाभाऊ वाजे यांनी आंदोलनकर्त्यांच्या मागण्या रास्त असल्याचे सांगत या प्रश्नाची गांभीर्याने दखल घेण्याचे आश्वासन दिले. शांतीनगर येथील नागरिकांच्या समस्या शासनाच्या संबंधित विभागांपर्यंत पोहोचवून त्यावर योग्य तो मार्ग काढण्यासाठी प्रयत्न केले जातील. आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांची दखल शासन दरबारी घेऊन न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही पाठपुरावा करू, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. आंदोलनकर्त्यांनीही खासदारांच्या भेटीचे स्वागत करत आपल्या न्याय मागण्यांसाठी लढा सुरूच राहणार असल्याचे सांगितले. गेल्या 15 दिवसांपासून सुरू असलेल्या या बिऱ्हाड आंदोलनाकडे आता राजकीय व प्रशासकीय स्तरावर लक्ष वेधले जात असून आगामी काळात या प्रश्नावर सकारात्मक निर्णय होण्याची अपेक्षा आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली आहे. यावेळी परिसरातील नागरिक, सामाजिक कार्यकर्ते तसेच आंदोलनाला पाठिंबा देणारे विविध संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शांतीनगर अतिक्रमणग्रस्तांना न्याय मिळावा आणि त्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लागावा अशी मागणी उपस्थितांनी यावेळी केली. आज तुम्ही आंदोलनाला पाठिंबा देण्यात आलेला आहे, या संदर्भात काय बोलतो? आता एकदा मागे 4 महिन्यापूर्वी ते सर्वच नागरिक माझ्याकडे आले होते. तेव्हा मी फोन करून ही कारवाई थांबावी म्हणून सूचना केल्या होत्या. त्यावर 2-4 महिने काही झाले नाही. परंतु ऐन पावसाळ्यात कुणाचे घर तोडू नये असा सर्वसामान्यपणे एक प्रघात आहे असा निर्णय शासनाचा असताना देखील 2 जून रोजी त्यांचे सर्व घरं झोपड्या काय असतील ते तोडल्या. त्यांची मागणी रास्त आहे की एक तर झोपड्या पावसाळ्यात तोडू नये किंवा जे 40 एकर जागा MIDC कडे वर्ग झालेली आहे त्या जागेपैकी त्यांनी 4-5 एकर जागा त्यांच्या घरांसाठी मिळावी तसा एक तत्वतः निर्णय झालेला होता आणि तो निर्णय अंमलबजावणी झाली नाही म्हणून तो लांबत गेला. तर त्याची अंमलबजावणी लवकरात लवकर व्हावी. आदरणीय खोतकर साहेब आमदार त्यांच्याशी बोललेले आहेत. आदरणीय सरोजताई आहिरे आमदार याही त्यांच्याशी बोललेले आहेत. त्यांच्याशी संपर्क करून एक सर्वपणे एक कोऑर्डिनेट करून याबाबत काय निर्णय शासनाकडून होईल यासाठी त्यांच्या बाजूने निर्णय कसा होईल त्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. आणि असा प्रयत्न उद्यापासूनच मी जिल्हाधिकारी महोदय असतील किंवा RO MIDC असतील त्यांच्याशी चर्चा करून याच्यातून योग्य तो मार्ग निघावा यासाठी प्रयत्न करणार आहे. ऐन पावसाळ्यात असा निर्णय होणं हे नैसर्गिक न्यायाच्या विरोधात आहे. हा नैसर्गिक न्याय आता पावसाळ्यात त्यांची घरं तोडल्यानंतर त्यांनी कुठं जावं हा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे नैसर्गिक न्यायाच्या विरोधात हा निर्णय MIDC ने घेतलेला आहे. त्याच्या विरोधात सर्वांनी एकत्रितपणे आम्ही लढू आणि त्यांना त्यांचा न्याय हक्क मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू. एवढंच मी या निमित्ताने बोलतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. वाजे साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. नमस्कार, माझं नाव प्रशांत खरात आणि 15 दिवसापासून आमचं शांतीनगर 2 जून रोजी शांतीनगर तोडल्यामुळे ह्या लोकांना बेघर केल्यामुळे आमचं 8 जून पासून बेमुदत बिऱ्हाड आंदोलन चालू आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांच्या कार्यालयासमोर जोपर्यंत ह्या लोकांना यांच्यावर अन्याय झालेला आहे, यांचे घरं तोडलेले आहेत आणि यांना जोपर्यंत घरं उपलब्ध करून दिले जात नाहीत
सरकार आपली चूक मान्य करत नाही. उद्योग मंत्री यांनी लवकरात लवकर यांची मागणी पूर्ण करून द्याव्यात. यांना जे यांची घर तोडण्यात आलेले आहेत, माननीय दीपक पाटील साहेब कार्यकारी अभियंता आणि उद्योग मंत्री उदयजी सामंत यांनी जो MIDCने अतिक्रमण राबवून पावसाळ्यात सुप्रीम कोर्टाचा अवमान केलेला आहे, तर यांना आमची विनंती आहे की 15 दिवस झाले लोक अजूनही रस्त्यावर आहेत. आमचे लहान लहान मुलांची शाळा बुडते आहे, त्यांचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे आणि आज पाऊस चालू झालेला आहे आणि अतिशय पावसामध्ये कुठलीही व्यवस्था नसताना देखील हे लोक आंदोलनासाठी बसलेले आहेत. जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत आंदोलन संपणार नाही. सरकार जीव गेल्यानंतर न्याय देणार आहे का न्याय देणारच नाही, यांची भूमिका यांनी स्पष्ट करावी आणि लवकरात लवकर आमच्या बिराड आंदोलनाला न्याय द्यावा ही विनंती. आपल्याला सर्व पक्षातर्फे पाठिंबा देत आहे, तुम्ही त्या संदर्भात काय सांगाल? सर्व राजकीय नेते, पुढारी, आमदार, खासदार येऊन भेटत आहेत. सोशल मीडियावरती खूप मोठ्या प्रमाणात दखल घेतली जात आहे, परंतु अद्यापही कुठल्या प्रकारची ठोस भूमिका आम्हाला न्याय मिळालेला नाही, ठोस भूमिका मिळाली नाही, काही पत्र मिळालं नाही आणि आमच्या ह्या बेघर कुटुंबांना निवारा मिळाला नाही. त्यामुळे आंदोलन संपणार नाही. जोपर्यंत आमचा निवारा यांना छत मिळत नाही तोपर्यंत आंदोलन आम्ही चालू ठेवणार आहोत. कामगार अधिकारी इथपर्यंत आलेले होते तुम्हाला भेटण्यासाठी? जे आरो आहेत MIDCचे दीपक पाटील साहेब ते येऊन भेटून गेलेले आहेत. त्यांनी उदय सामंत यांच्याशी मीटिंग देखील लावून दिलेली आहे. उदय सामंत यांनी सांगितलेलं आहे की यांना तात्काळ जे घर तुटले आहेत ते उभार करून देण्यात यावीत आणि जोपर्यंत त्या घरांना आम्ही जागा देणार नाही तोपर्यंत आम्ही ते कुठल्याही प्रकारची कारवाई करणार नाही, अशी मीटिंग देखील झालेली आहे. परंतु यावरती अद्यापही या मीटिंगची अंमलबजावणी आणि उद्योग मंत्र्यांच्या आदेशांची अंमलबजावणी करण्यात आलेली नाही, त्यामुळे आज उघड्यावर आहे. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतिनिधी विवेक बनकर, नाशिक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.